नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या रेसिपीसोबत. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तर आळूच्या वड्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी आळूची पाने आहे ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आळूची पाने जास्त आहेत, मी पावशेर बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हळद टाकली, मीठ टाकलं, जिरे टाकले आणि थोडासा ओवा आहे तो क्रश करून टाकला. छान असं सगळं पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं. कारण मी आहे ते हिरव्या मिरचीत बनवत नाही, मला हिरवी मिरची आवडत नाही. त्यासाठी मी ही मिरची पावडर करून घेतलेली आहे. ती मिरची पावडर मी प्रत्येक कोथिंबीर वडी म्हणा, आळूची वडी म्हणा, भजी म्हणा, याच्यामध्ये मी याचा वापर करते. तर हे एकदम सोपं जातं. कधी आपल्या घरात हिरवी मिरची असते नसते त्यासाठी. आणि मेन म्हणजे हे मला आवडतं सुद्धा. हे मिक्स केल्यानंतर पाणी टाकून छान असं आपण एक बॅटर बनवून घ्यायचं. आपण भजीला जसं पीठ बनवतो तसंच पीठ बनवायचं. तुम्ही पाहू शकता छान अशा सगळ्या गिठळ्या आहेत त्या आपण मोडून घेणार आहोत. प्लेटमध्ये जर मिक्स केलं तर आपल्याला छान आहे ते मिक्स करता येतं. आळूची पानं आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. वरच्या शिरा आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता मी कसं लावते. एक पळपट घेतलेला आहे. तुम्ही कशावर एक प्लेट पण घेऊ शकता, त्याच्यावरती पण लावू शकता. त्याच्यावरती मी आळूचं पान ठेवलेलं आहे आणि सगळीकडे छान असं मी एकदम दाटसर लावून घेते. कोणी-कोणी हे उकडून तळतं आणि कोणी-कोणी हे डायरेक्टसुद्धा तळतं. जर छोटी-छोटी पानं असेल तर तुम्ही डायरेक्टसुद्धा तळू शकता. पण मला डायरेक्ट तळलेलं अजिबात आवडत नाही. मी पहिलं हे सगळं बॉईल करून घेते आणि नंतर तळते. दुसऱ्या पानावर आपण अजून एक पान ठेवणार आहे आणि त्याही पानाला आपण छान असं मिक्स करून बॅटर आहे ते लावून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मी कसं करते ते. मला ह्याचा एक छान रोल करायचा आहे. 3 पाने आहेत ते मी छान असं बॅटर लावून घेतलेलं आहे आणि आता मी हे फोल्ड करणार आहे. म्हणजे याचा एक छानसा रोल बनवणार आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशी बनवते त्याचप्रमाणे बनवायचा. तुम्ही पाहू शकता हे असे जर रोल बनवले जास्त पाणी जर लावलं तर रोल आहे तो आपला मोठा होईल आणि बॉईल करताना आपल्याला जास्त स्टीम द्यावं लागेल. त्यासाठी 3च पानं घेतलेली आहे. मी तुम्हाला अजून एकदा दाखवते. छान असे सगळे रोल आहेत ते मी बनवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे बॅटर लावत आहे. सगळे रोल आहेत ते मी छान असे बनवून घेतले तुम्ही पाहू शकता आणि एका जाळीवरती मला स्टीम करायचे आहेत. माझ्याकडे वड्या उकळायची चाळण नाही. मी ह्याच्यावरतीच वड्या उकडते. कोथिंबिरीच्या वड्या म्हणा, हे म्हणा, काही उकडायचं म्हणलं तर मी ह्याच्यावरती गॅस चालू केला. गॅसवरती कढई ठेवली. कढईत पाणी ठेवलं आणि वरती ही आपले रोल आहेत ते जाळी ठेवली आणि वरतून आहे ते परात झाकून ठेवली. तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे रोल आहे ते बॉईल करायला ठेवलेले आहेत. गॅस ही एकदम फुल ठेवायचा आणि आपल्याला हे कमीत कमी 7 ते 8 मिनिट स्टीम देऊन घ्यायची आहे. 7 ते 8 मिनिटानंतर मग मी वरची ती प्लेट ठेवलेली आहे ती काढून घेते आणि तुम्ही पाहू शकता आपले रोल आहेत ते एकदम छान प्रकारे बॉईल झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता म्हणजे वाफ येते आणि पाण्याचं आणि कढईचं अंतर किती आहे तरीसुद्धा मी रोल आहे ते छान असे बॉईल झालेत. रोल हे आपण थंड करून घेऊ आणि नंतर कट करून घेऊ. रोल हे थंड झालेत. आता आपण छान असे कट करून घेऊ. तुम्ही पाहू शकता रोल एकदम आतून बेसन पीठ वगैरे छान असं शिजलेलं आहे. असं म्हणजे गिजगीज झालेलं नाही. मी छान अशा वड्या आहेत ते कट करून घेते. अशा वड्यासुद्धा मला खायला आवडतात. जर गावरान पानं असतील तर अतिउत्तम, पण गावरान पानं नसतील तर आपल्या घशामध्ये आहे ते दाटतं, खवखवतं. त्यासाठी तुम्ही इथं एक स्किप म्हणजे जेव्हा आपण बॅटर तयार करतो बेसन पिठात तुम्ही थोडासा लिंबू पिळून टाकू शकता किंवा थोडासा गुळाचा खडा हे सुद्धा टाकू शकता. म्हणजे आपल्याला आहे ते घशात आहे ना, जेव्हा आपण वडी खातो तेव्हा घशात आपल्याला खवखवत नाही. म्हणजे असं चरचर करत नाही. कढई ठेवली. छान अशा सगळ्या वड्या आहेत ते मी कट करून घेतलेल्या आहेत. गॅसवरती कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं. मी छान असे शॅलो फ्राय नाही करणार, मी पूर्ण फ्राय करणार आहे. तुम्ही पाहू शकता. छान अशा वड्या आपण टाकून घ्यायच्या. एकदम छान रिअल एकदम छान लेयर पडतात. तुम्ही पाहू शकता. मला ह्या वड्या माझ्या कायम फ्रीजमध्ये असतात. मी थंड करून खाते. मला फ्रीजमध्ये ठेवून खायला आवडतं. माझ्या फ्रीजमध्ये कोथिंबिरीच्या आणि आळूच्या वड्या नेहमी असतात. मला आवडतात. माझ्या घरात कोणीच खात नाही, पण मी खाते. त्यासाठी मी प्रत्येक बाजारात आळूच्या वड्या आळूची पानं ही लिहीत असते आणि मग बनवून मी 8 दिवस खात असते. भातासोबत म्हणा, खिचडी भात केला
किंवा जेवणासोबत मला म्हणा किंवा असेच कोरड्या टाईमपास म्हणून मला खूप आवडतात. तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी झालेले आहेत. वरचं जे पान आहे ते एकदम कुरकुरीत झाले. वड्या पण एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत. किती छान लेयर पडलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मी जवळून तुम्हाला दाखवते. सगळ्या वड्या आपल्या आहेत ते छान अशा फ्राय झाल्या आहेत. असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. थँक